जय जय राम कृष्ण हरी. सुजनहो, श्री हरिपाठातला आजच्या चिंतनाचा अभंग आहे हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही. तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. या अभंगात माऊलींनी किती खुबीनी हरिनाम 5 वेळेला गुंफलंय आणि रामकृष्ण हे नामही शेवटच्या ओवीमध्ये आलंच आहे. याचा अर्थच मुळी असा की हरिपाठाचे अभंग नुसते वाचत मुखानी मोठ्यांदा म्हणत गेलं तरी भगवंताच्या नामाची कितीतरी आवर्तनं होतील. भगवंताच्या स्तुतीपर रचलेली काव्य स्तोत्र म्हणण्याबरोबरच त्याचं नाम घेण्याचा होईल तितका अट्टहास आपण करायला हवा. सुरुवातीला मनाला हे खूप जड जाईल, कारण मानवी मनाला भगवंताच्या नामाचा सहवास झालेला नसतो. संत मंडळी म्हणतात, जसं परिवारात राहताना नव्यानेच विवाह झालेल्या जोडप्यामध्ये सहवासामुळे हळूहळू प्रेम निर्माण होतं, तसं मनाला सतत नामाचा सहवास घडवला तर हळूहळू भगवंताच्या नामाचं प्रेम त्याला लागेल. त्यासाठी श्री हरिकीर्तनाला जावं, कारण कीर्तनात भगवंताच्या आणि त्याच्या भक्तांच्या सगुण लीला चरित्राचं नामाचं महात्म्य वर्णन केलं जातं. त्या जोडीला हरिवंशासारखी संत मंडळींनी लिहिलेली भगवंताची लीला यश गाणारी ग्रंथसंपदाही जरूर वाचावी. या वरवर साध्या वाटणाऱ्या उपायांमुळं मनाला नामाचा सतत सहवास घडत राहिल्याचा आपलं लक्षात येईल आणि हळूहळू नाम घेण्याची सवय दृढ होत जाईल. अशा नामधारकाला मग एका भगवंता वाचून इतर कोणत्याही ऐहिक गोष्टीत गोडी वाटायची नाही, कारण नामाच्या प्रभावामुळं त्याची भौतिक जीवनातली आसक्ती क्षीण होत राहते. नामधारकाला इहलोकीच वैकुंठ प्राप्ती होते आणि समस्त तीर्थयात्रा केल्याचं पुण्य घर बसल्या जोडता येतं. पण मन माने वागणाऱ्याला, अर्थात मनाचा दास होऊन वागणाऱ्याला हे चंचल मन पूर्णपणे ठगवतं. म्हणून मनाच्या आहारी जाऊन जो मन सांगेल तसं वागतो तो या दैवी सुखाला पूर्णपणे मुकतो, असं माऊली सांगतात. खरं तर हा एक सावधानतेचा इशाराच आहे, कारण मुळात मन हे चंचल, उद्धट आणि हट्ट करण्यात बलवान असल्यामुळं ते बाह्य विषयांकडं सतत सैराट वृत्तीने धावतं. गीतेत अर्जुनानीही भगवंताकडे मनाविषयी हीच तक्रार केली आहे. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. म्हणून अशा मनाला खेचून आणून त्याची धाव अंतर्मुख करायला त्याला सातत्याने श्री हरिनामातच गुंतवायला हवं. एकदा काही गोडी मनाला लागली, श्रीरामनामाची गोडी कळाली की मग मात्र ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे एक रामकृष्ण हेच आलंबन मनाला सतत लागून राहील. जय जय रामकृष्ण हरी.